नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती दीपआमुषा संदर्भात असणार आहे। सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना दीपआमुषेच्या शुभेच्छा, कारण हाच तो दिवा असतो जो आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणतो। आपण जी सेवा करतो ती देवापर्यंत पोहोचवतो आणि म्हणून या दिव्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर आता दीपआमुषा निमित्त काय सेवा करायच्या असतात हे सविस्तररित्या तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे। आता दीपआमुषा असल्यामुळे आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आणि त्या संबंधीचाच आजचा हा व्हिडिओ आहे। हा उपाय फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच करता येतो, त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून हा उपाय करावा। फक्त ज्यांना मासिक धर्म असेल, ज्यांच्या घरामध्ये सूतक असेल, ते हा उपाय करू शकत नाही। इच्छा असेल तर ज्यांना मासिक धर्म असेल त्या घरामध्ये दुसरी एखादी महिला जर असेल तर तिने मुलांवरून ओवाळलं तरी देखील चालेल आणि मग ती काकू असेल, मावशी असेल, आत्या असेल, आजी असेल तर चालेल। पण शक्यतो हा उपाय कोणी करावा तर फक्त आणि फक्त आईनेच करावा। फक्त अशा परिस्थितीमध्ये आपण दुसरा ऑप्शन ठरवू शकतो। तर असो, आता हे तुमच्या लक्षात देखील आलं असेल। आता मुलांवरून काय ओवाळायचं आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचंच आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ हा कुठेही मध्ये स्किप करू नका, त्यामुळे तुम्हाला सगळं माहिती मिळून जाईल। आता आपण प्रथम जाणून घेऊया दीपआमुषा ही कधी आहे। मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट अमावस्या प्रारंभ रात्री 1:53 सुरू होत आहे व बुधवार दिनांक 12 ऑगस्ट अमावस्या समाप्ती रात्री 11:06 होत आहे। तर आपण दीपआमुषा ही 12 ऑगस्ट बुधवार या दिवशी साजरी करणार आहोत। बघा, दीपआमुषा म्हटलं तर दिव्याची वगैरे पूजा केली जाते। आपल्या घरामध्ये जे कुठले दिवे आहेत ते स्वच्छ घासले पुसले जातात, त्यांची पूजा करून आपल्या घरामध्ये लख्ख प्रकाश हा कायमस्वरूपी राहावा, आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश पडावा, हे सगळं काही आपण मागणी त्या ठिकाणी करत असतो। सकारात्मकतेने आपलं आयुष्य भरून जावं अशी प्रार्थना आपण आजच्या दिवशी करत असतो आणि त्यातली त्यात आमुषा असल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची देखील सेवाही करायची आहे, आराधनाही करायची आहे आणि म्हणूनच आजच्या या दिवसाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर आता मुलांसाठी काय करायचं आहे तर बघा, मुलांसाठी तुम्हाला कणकीचे दिवे उतरवून टाकायचे आहे। 5 कणकीचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत। एक तर तुम्ही 5 बनवू शकता, 11 बनवू शकता, 21 बनवू शकता। अगदीच तुम्ही वेळेवर व्हिडिओ पाहत आहात तर मग कमीत कमी तुम्ही एक जरी दिवा बनवला तरी देखील चालणार आहे, पण कणकेचाच दिवा आपल्याला बनवायचा आहे, हे मात्र या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। आता कणकीचे दिवे बनवत असताना आपल्याला गव्हाचं जे पीठ आहे त्या पिठापासून दिवे बनवायचे आहेत। हा दिवा बनवत असताना जर तुमची इच्छा असेल तर त्या पिठामध्ये तुम्ही चिमूटभर हळद देखील टाकू शकता आणि थोडेसे काळे तीळ जे आहेत ते देखील तुम्ही या पिठामध्ये टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही कणकेचा दिवा हा बनवू शकता। किंवा मग तुम्ही फक्त हळद आणि पिठाचे दिवे बनवले आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात तेव्हा त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकले तरी देखील चालेल, असं जरी केलं तरी चालू शकतं। आता दिवे कशा पद्धतीने बनवायचे हे तुमच्या लक्षात आलेच असेल। आता काय करायचं, संध्याकाळच्या वेळेस साधारणतः 6:30-7 नंतर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता। तुमच्या घरामध्ये समजा तुम्हाला एक मूल असेल तर त्या मुलासाठी किंवा 2 मुलं असतील तर त्या मुलांसाठी म्हणजेच तुम्ही अशा पद्धतीने दिवे हे करू शकता। आता प्रत्येक मुलासाठी वेगवेगळे दिवे बनवण्याची इथे गरज नाही। जसे इतर उपाय जे आहेत ना, आपण प्रत्येकासाठी वेगवेगळं करतो, तशा पद्धतीने या ठिकाणी वेगळे घेण्याची अजिबात गरज नाही। हेच 5 जे दिवे आहेत तुम्ही बनवलेले तर ते दोन्ही मुलांवरून तुम्ही उतरवले तरी देखील चालणार आहे। आता दिवे उतरवताना काय करायचं, मुलाला बसवण्यासाठी आसन द्यायचं। मुलगा असो मुलगी असो या ठिकाणी शब्दचा अर्थ घेऊ नका। मुलगा मुलगी आपल्याला दोघांबद्दल तितकीच माया असते, तितकंच प्रेम असतं। किंवा मग वयाचं म्हटलं तर अगदी बघा 1 वर्षापासून ते मुलगा जॉबला असेल, त्याचं लग्न झालेलं असेल तरीही तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय जो आहे तो करू शकता। कारण प्रत्येक आईला आपलं मूल कितीही मोठं झालं तरीही त्याचं चांगलंच व्हावं असं वाटत असतं। तर वयाचं या ठिकाणी अजिबात बंधन नाही। फक्त 1 वर्षाच्या आतल्या मुलाचं शक्यतो करू नका, कारण त्यांना बसण्यासाठी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला कोणाला तरी घेऊन बसावं लागेल, त्याकरिता सांगत आहे। पण मुलगा समजदार असेल तर मग नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता। लहान बाळासाठी, तहान्या बाळांसाठी तुम्ही काय करू शकता हे देखील पुढे जाऊन सांगणारच आहे। तर बघा, आता मुलांना बसण्यासाठी आसन द्यायचं, पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायचं, जेणेकरून दिवे उतरवणारी म्हणजे आईचं तोंड ही
पूर्व किंवा पश्चिमेकडे होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे. त्यानंतर काय करायचं, हे जे कणकीचे दिवे तुम्ही बनवलेले आहेत त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल किंवा मग आपण तिळाचं तेल जे असतं तर ते टाकायला काही हरकत नाही. आणि अशा पद्धतीने ते दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर मोहरी असेल, बघा ती मोहरी जी आहे ती पिवळी आहे ना, ती पिवळी मोहरी जी असते ती देखील तुम्ही या दिव्यामध्ये टाकू शकता. मात्र काळी मोहरी नाही टाकायची. या व्यतिरिक्त काळे तीळ देखील टाकू शकता. आणि मग हे जे दिवे आहे ते मुलांवरून आपण जसे मुलांना औक्षण करतो ना, तशाच पद्धतीने आपल्याला ते 7 वेळेस करायचं आहे. आणि मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे की जे काही निगेटिव्हिटी माझ्या मुलांमध्ये असेल किंवा मुलांमध्ये बघा कधी कधी खूप चिडचिडपणा होतो किंवा अनपेक्षित घटना त्यांच्या बाबतीत बऱ्याचदा घडत असतात किंवा सातत्याने ते आजारी पडत असतात किंवा इथून पुढे भविष्याच्या बाबतीत तशा गोष्टी घडू नये याकरिता आपल्याला अशा पद्धतीची प्रार्थना करायची आहे. ते दिवे ओवाळताना 7 वेळेस ते 5 कणकीचे दिवे जे आहेत ते मुलांवरून उतरवायचे आहेत. आणि त्यानंतर हे जे दिवे आहेत ते एखाद्या झाडाखाली, पिंपळाचं झाड जर जवळ असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही नेऊन ठेवू शकता. आता जाताना ते पेटतेच असायला हवे असं काहीही नाही. जर ते विझले तर तुम्ही तशाच पद्धतीने घेऊन जा आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या किंवा दुसरं एखादं झाड असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्ही अशा प्रकारे कणकेचे दिवे नेऊन ठेवले तरीही चालणार आहे. अगदीच तुम्हाला बाहेर जाणं शक्य नाही, तुम्ही खूप उशिरा उपाय करत आहात, तर मग काय करायचं, तर मग तुमची गॅलरी असेल किंवा अंगण असेल तर त्या ठिकाणी ते तुम्ही दिवे बाहेर ठेवून देऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी ते निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. पण शक्य असेल तर झाडाखाली नेऊन ठेवा. अगदी शक्य नसेल तर मग तुम्ही ते बाहेर ठेवा. फक्त मग उतरवल्यानंतर ते घरात मात्र ठेवू नका. तर तुम्ही ते बाहेर ठेवा, म्हणजे गॅलरीत ठेवा किंवा तुमच्या गच्चीवर ठेवा, अंगणामध्ये ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्या. अशा पद्धतीने हा कणकेच्या दिव्यांचा जो उतार आहे तो तुम्हाला मुलांवरून करायचा आहे. आता एक लक्षात घ्या, आपण जे दुसरे उतारे आहेत मग ते तिळाचे असतील किंवा नारळाचे असेल तर ते आपण प्रत्येक आमिषाला करू शकतो. पण हा जो कणकीचा दिव्यांचा जो उपाय आहे तो फक्त आणि फक्त आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशीच करता येतो. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे. आज नाही केलं तर मग तुम्हाला सरळ पुढच्या वर्षीची वाट बघावी लागणार आहे. आणि त्यामुळे शक्यतो हा जो उपाय आहे तो करण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की 1 वर्षाच्या आतल्या बाळासाठी तुम्ही हा उपाय करू नका. तर बघा, बाळ छोटं असतं, एकदम त्याला बसता वगैरे येत नाही आणि मग दुसऱ्या व्यक्तीला त्याला मांडीवर वगैरे घेऊन बसावं लागेल आणि म्हणून तुम्हाला त्याच्यासाठी हा जो उपाय आहे तो करायचा नाही. पण ते मुलंही त्रास देत असेल तर त्याच्यावरून तुम्ही तिळाचा देखील उतारा हा करू शकता. म्हणजेच बघा, काळे तीळ जे आहे तर त्या तान्ह्या बाळावरून तुम्ही 7 वेळा फिरवू शकता आणि त्यानंतर ते उत्तर दिशेला ते तीळ तुम्हाला टाकून द्यायचं आहे. या व्यतिरिक्त मीठ मोहरीने देखील तुम्ही बाळाची दृष्ट काढू शकता. तर अशा प्रकारे जर तुम्ही बाळाची दृष्ट काढली तर निश्चितच आपल्या बाळाला जी दृष्ट लागत असते तर ती निघून जात असते. बाळांना जी दृष्ट लागते ती फक्त बाहेरीलच व्यक्तींची लागते असं काही नाही. बघा, आपल्या घरामध्ये देखील आपण बाळांचं कौतुक करत असतो. आपलीही दृष्ट त्याला लागत असते, नजर लागत असते आणि म्हणून ती नजर वारंवार निघून जाण्यासाठी तान्ह्या बाळांची जर तुम्ही रोज दृष्ट काढायलाच हवी. पण जी मोठी मुलं आहेत त्यांची कमीत कमी अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी दृष्ट ही आवर्जून काढायला हवी. फक्त दृष्ट काढताना तिळाने किंवा मीठ मोहरीने तुम्ही इतर वेळेस दृष्टही काढू शकता. आणि दीप अमावस्येनिमित्त कणकेच्या दिव्यांचं जे काही आपण सांगितलेलं आहे तर ते फक्त आणि फक्त तुम्ही आजच करू शकता, म्हणजे दीप अमावस्येलाच करू शकता. तर हे उपाय तुम्ही आज करून पहा. त्याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला 100% मिळणारच आहे. मुलांमध्ये जे काही बदल दिसणार आहे तो तुमच्या समोरच असणार आहे. फक्त एखादी गोष्ट करताना मी सांगते किंवा दुसरं कोणीतरी सांगते म्हणून करू नका. तर तुम्ही विश्वासाने करा आणि मग तुम्ही तो स्वतः अनुभव घ्या. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही तेही कमेंट करून विचारू शकता. त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.